तर मित्रांनो नमस्कार. मूवी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या घबाळकुंड हा चित्रपट आणि त्याचा ट्रेलर सध्या मराठी चित्रसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः मराठीतील पहिलं युनिव्हर्स, फर्स्ट हॉरर युनिव्हर्स ऑफ मराठी सिनेमा ही त्याची टॅगलाईन आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवं काहीतरी होत आहे म्हणून प्रचंड उत्सुकता आहे. मित्रांनो, हॉरर हा चित्रपटसृष्टीतील असा एक प्रकार आहे जो युनिव्हर्सल आहे. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून हॉरर चित्रपट जगभर आवडीने बघितले जातात. भूत, प्रेत, परलोक या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवू शकत नाही, पण त्याबद्दल जाणून घेण्याची माणसाला जबरदस्त उत्सुकता असते. त्यात भीती ही मानवाची एक मूलभूत भावना आहे आणि हॉरर सिनेमा तेच करतो. तो आपल्याला त्या अज्ञात जगाची एक झलक देतो, त्यातून भीती निर्माण करतो आणि म्हणूनच हॉरर हा जगातला सर्वात जुना आणि सर्वात लोकप्रिय चित्रपट प्रकारापैकी एक आहे. हॉलिवूड, जपान, कोरिया, थायलंड प्रत्येक देशाचा स्वतःचा हॉरर आहे. स्वतःची भूत आहेत, स्वतःच्या लोककथा आणि दंतकथा आहेत. मार्वेल युनिव्हर्स तुम्हाला माहिती असेल, जिथे आयरन मॅन, थॉर, कॅप्टन अमेरिका सगळे एकाच कनेक्टेड जगात राहतात, एकमेकांच्या गोष्टीशी जोडलेले असतात. घबाळकुंड ही तेच करायला निघालाय आणि तेही मराठीत. यास अल्ल्याळ पल्ल्याळ हा आधीचा चित्रपट, त्या जगाची ही पुढची कथा आहे. संदीप पाठकची दिल्या हीच व्यक्तिरेखा नव्या रूपात. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील आणि निर्माते डॉक्टर रसिक कदम यांनी एक युनिव्हर्स उभारायचं स्वप्न पाहिलंय. हे तसं धाडसाचंच काम आहे. खूपच अँबिशियस विजन, खूप मोठा आहे आणि मराठी सिनेमासाठी हे खूप 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 महत्वाचं आहे. मित्रांनो, ट्रेलर पाहताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे याची भव्यता. पुण्याजवळ खेड शिवापूर येथे तब्बल 10 ते 12,000 स्क्वेअर फुटाचा सेट उभारलाय. गुहा, प्राचीन वास्तू, पाण्याचे तलाव, खोल विहिरी, गुप्त मार्ग, भूमिगत रचना, असं सगळं आश्चर्य वाटतं ना. पण ट्रेलर मध्ये दिसतंही तसंच. प्रत्येक फ्रेम मध्ये एक ऍटमॉस्फिअरिक डार्कनेस आहे जी तुम्हाला अनकम्फर्टेबल करते आणि तेच हॉररचं काम असतं. काश बघा एकदा देवदत्त नागे, ज्यांनी माऊलीमध्ये आपला ठसा उमटवला, कुशल बद्रिके, विनोदी भूमिकांपलीकडे आता वेगळ्या रूपात बघायला मिळणार. संदीप पाठक दिल्या ही व्यक्तिरेखा साकारतोय. त्यांनी सांगितलंय की विहिरीत शूटिंग करणं खरोखरच स्पाइन चिलिंग होतं आणि ते ट्रेलर मध्ये दिसतही. शशांक शेंडे, प्राजक्ता हनमगर मराठी सिनेमातले ट्रस्ट वर्दी चेहरे आहेत आणि हे सगळंच एकत्र, हे कॉम्बिनेशनच पॉवरफुल आहे. तुम्ही ट्रेलर बघा, व्हिज्युअल्स आणि सिनेमॅटोग्राफी टॉप क्लास वाटते. ऍटमॉस्फिअर निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होताना दिसत आहे. मराठी मातीतील लोककथा, ग्रामीण परिसरातील गूढ आणि स्थानिक भीतीचा वापर केल्याचे दिसते. मराठी लोककथेचा टेक्स्चर तुर्तास तरी ऑथेंटिक वाटतोय. साऊंड डिझाईन भीती निर्माण करायला सफिशियंट वाटते. आता उत्सुकता आहे की कथा किती ओरिजिनल राहील. अर्थात ते तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल. युनिव्हर्स उभारणं हे प्रॉमिस आहे, ते पूर्ण होतंय का हे महत्वाचं. मराठी प्रेक्षकांना प्युअर हॉरर स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. लफाछपी तुम्ही बघितला असेल, मराठीतही उत्तम हॉरर चित्रपट बनू शकतो याची ही शाश्वतीच म्हणावी लागेल. बघा, मराठीत काही चांगले चित्रपटही बनतात, पण ते एकट्याने येतात, एकट्याने जातात. युनिव्हर्स म्हणजे एक जिवंत जग, जिथे प्रेक्षक प्रत्येक नव्या चित्रपटाची वाट बघतो. जुने कॅरेक्टर्स भेटतात, नव्या रहस्याचा उलगडा होतो, स्टोरी मागे पुढे फिरत राहते. हॉलिवूड साठी हे काही नवीन नाही. कितीतरी असे भरपूर युनिव्हर्स उभे केलेत त्यांनी आणि ते दशको चालतात. बॉलिवूडने ही हिंदीमध्ये युनिव्हर्सचे प्रयत्न केले, पण फार टिकले नाही. त्या स्त्री युनिव्हर्सने जरा चांगला जम बसवला आहे आणि आता वेळ आहे मराठीची. घबाळकुंड जर चालला तर हे फक्त एका चित्रपटाचं यश नाही, तर मराठी सिनेमाचा एक नव्या अध्यायाची सुरुवात होईल आणि म्हणूनच मराठी माणूस म्हणून याला सपोर्ट केला पाहिजे यार. मित्रांनो, आणखी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. घबाळकुंड सारख्या चित्रपटातून आपण एका काल्पनिक जगाचा थरार अनुभवतोय, हे उत्तम आहे. पण त्यातील जादूटोना किंवा तंत्रमंत्र करणी हा फक्त चित्रपट आणि मनोरंजनाचा भाग नसून जादूटोण्याच्या संशयावरून निष्पाप लोकांना मारझोड केली जाते. ही अंधश्रद्धा तर आहेच, पण कायद्याचे उल्लंघनही आहे. आपल्याकडे जादूटोना विरोधी कायदा अस्तित्वात असूनही
लोककथांमधील आधार घेऊन धन मिळवण्याच्या लालसेने लहान मुलांचे बळी दिले जाणे किंवा केवळ संशयावरून एखाद्या व्यक्तीला मारहाण होणे ही एक शोकांतिका आहे. दुर्दैवाने ग्रामीण महाराष्ट्रात आजही अज्ञानामुळे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, जे अत्यंत चुकीचे आहे. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतो. आपण याला कल्पनेच्या पलीकडे जाऊन वास्तवाशी अजिबात जोडू नये. तर मंडळी, घबाळकुंड 19 जूनला रिलीज होतोय. ट्रेलर पाहिला नसेल तर नक्की बघा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हॉरर चित्रपट आवडतो का, त्यातही कॉमेडी हॉरर आवडतो की प्युअर हॉरर, हे नक्की सांगा. आणि अशा चित्रपटांमुळे समाजामध्ये काही विपरीत परिणाम होतात का, तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.